सकाळी सकाळी उठून कोणतरी झोपलेलं दिसतोय. काय ग, 5 मिनिटं झोपायचं अजून? उठा आता, सकाळ झाली. थांब रे. किती थांबायचं आता? उठलेलं मी, परत झोपले. परत का झोपलीस? थंडीची मला झोपायची वाटतंय. चेहरा बघ. उठले मी, सगळं फ्रेश वगैरे झाले आणि जस्ट पडायला आलो. मी जस्ट अशी राहिले तर मला झोपच लागली. थंडीची अंथरूण नाही सोडायची वाटत, असं ब्लँकेट घेऊन अजून झोपावं. चेहरा बघ. चेहरा बघ. झोपायचीच वाटते. झोप थोडं आणखीन 5 मिनिटं. पाणी तापत ठेवलं असेल, मला आंघोळ करायची आहे. पण 5 मिनिटाची झोप पण खूप प्यारी असते. आवाज बघ सकाळ सकाळ. मी तुझ्या आधी उठलो बघ. मी पहिले उठली, ब्रश वगैरे केला, पाणी तापत ठेवला आणि मग जस्ट आले आणि तसे बेडवर अशी बसून होते आणि पडले. 5 मिनिटाची झोप झाली माझी. झाली ना. आता चला उठा. आता चहा नाश्ता. शेटला चहा द्यायला लागत. आंघोळीच्या अगोदर पहिले ह्याला चहा लागतो. चहा पिईल आणि मग गार्डन मध्ये जाईल झाडांना पाणी शिपायला. आपल्याला पाणी लागतं ना, जेवण लागतं, त्यांना पण पाहिजे ना. चला उठा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ग्लासामध्ये पाणी घेतलंय गरम. आवाज आला असेल सकाळ सकाळ. वरती आले पाणी प्यायला. जास्त सकाळी वरती येत नाही कारण का धुकं आहे ना, त्याचा मग त्रास होतो. आधी मी वरती येऊनच व्यायाम करायचे, पण प्रीत बोलते वरती नको जाऊस, धुकं पडतोय खूप जास्त. तर आज प्रीत आहे म्हणून आले वरती जरा. आणि मी तर वरती स्वेटर घालून आलेले आहे. थोडंफार थंड वाटते. आता थंडी थोडी कमी होईल, पण आता घालून आले. वरती यायचं आहे तर. एवढे पण वाजलेत नाही, 7:45-8 वाजले असतील. गेला सूर्य परत. ढग आली है ना. कुठे आहे मला दिसत पण नाही आहे. गेला. धुकं आले ते काय दिसते इथे, त्यामुळे गेला सूर्य. पाणी पिते आणि मग योगा करायला सुरुवात. मस्त वाटतं. म्हणजे सकाळ सकाळ वरती यायला मला छान वाटतं. नजारा बघायला, पक्ष्यांचा आवाज, सगळ्यांचा आवाज छान वाटतं. सूर्य गेला. तर पाणी पिते, 5-10 मिनटं फेऱ्या मारते आणि मग योगा करायला सुरुवात करते. आणि आता चालली गार्डनमध्ये फुलं काढण्यासाठी, देवासाठी. ह्याला पण मस्त आलीत फुलं सकाळ सकाळ. पांढरा चाफ्याला आणि ॲज युजली आपला जास्वंदीला खूप जास्त लाल फुलं आलेली आहेत, छोटी छोटी आहेत. आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली आहे, ते म्हणजे आमच्या आंब्याला मोहोर आला आहे. छोटंसंच आहे बघा, इथे दिसते तुम्हाला. केवढंसं झाड आहे दाखवते बघा तुम्हाला. कलम आहे, छोटंसं झाड आहे, पण त्याला पण मोहोर आला आहे. मला आश्चर्यच वाटतं छोट्या झाडाला. जस्ट आता 1 वर्ष झालं असेल याला. चांगलं आहे झाड. आणि पांढरी फुलं थोडीशी आहेत. प्राजक्ताची फुलं थोडीफार पडलीत खाली. प्रीतने आत्ताच गार्डनमध्ये पाणी मारलेलं आहे, त्यामुळे थोडंसं चिखल चिखल आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. एवढीच फुलं काढलीत आणि तिथे पेरू लागलाय बघा. तिथे मोठा झाला तो पण. आणि इथे सुद्धा आहे ह्याच्यामध्ये. प्रीतचं काम आहे, त्याला झाकून ठेवलं आहे आतमध्ये असा. आणि तिथे झालं आहे ना आगमाशांचा पोळा. आगमाशांचं नाही आहे, पण माशी आहे त्याच्यावर. आणि इथे कोणती तरी माशी आहे, प्रीत बोलते ती बनवते घर. माशा आहेत पण त्याच्यावर खूप जास्त. तर उद्या काढावं लागेल त्याला, नाहीतर मोठा होईल तो पोळा. चला प्रीत, दोघांपैकी कोणत्या काढू, स्वस्तिक की पावलं? पावलं काढ. पावलं काढू. मस्त अशी सुंदर. रोजचं काम आहे हे. नको दारासमोर छोटी हे आणलेले आहेत मी 2. उलट केलं असं पाहिजे. आणि कोणीतरी एका माणसाने त्याला पेटवलेला आहे. जेव्हा दिवा लावला तेव्हा दिव्याची मेणबत्ती की उदबत्ती काय ती ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. वा, किती सुंदर. हे बघ, ह्या बाजूला एक कळ जळलं ते बघ. तुझंच काम आहे ते. असू दे. काय कधी मला नेमका भेटला हा पण आहे. कधी हा काढते स्वस्तिक तर कधी हा.
मस्त वाटते अशी रांगोळी इकडे काढ, इकडे तिकडे पण काढते रे. तर हे असं आपलं एंट्री पॉइंट. येस, दारासमोर संकेता पाटील रोज मेहनत घेतात, रोज काढते मी. रांगोळी काढण्यासाठी आवड आहे मला, थोडीशी सवय लावले मी. रांगोळी काढण्याने पॉझिटिव्ह एनर्जी राहते घराभोवती आणि जो कोण येणारा माणूस असेल त्याचं पहिली नजर रांगोळीवरच जाते. ही साऊथ इंडियन वाल्यांचं कल्चर. येस, मी जेव्हा तिकडे फिरायला गेले होते ना कोइंबतूरला, त्यावेळेला मी तिकडचं कल्चर बघितले. लोक कामाला येणार होती, म्हणजे कामाला आलेली माणसं पहिले त्यांच्या दुकानांसमोर रांगोळी काढायचे. ते कल्चर मला खूप आवडलं. म्हातारी आजींपासून मुलांपासून सगळे पहिले रांगोळी काढतात, पाणी शिंपडतात असं अंगणाच्या बाहेर असं, आणि रांगोळी काढतात पिठाची अशी, ती त्यांच्या डिझाईनची. पण ते मला आवडलं म्हणून मी ठरवलं की तिकडून ट्रिपवरून आल्यापासून मी ती सवय लावले मला, की मी पण माझ्या दारासमोर एक छोटीशी का होईना रांगोळी काढेन. तशी मला रांगोळी एवढी जमत नाही, पण मग ते असे डिझाईन घेऊन आले रेडीमेड वाले, मग ते उठवते. कधी इच्छा झाली तर मग हाताने सुद्धा काढते, म्हणजे रोज प्रॅक्टिस सुद्धा होते आपल्याला. तर ते एक कल्चर मी तिकडून घेऊन आलेली आहे, तर मला आवडतं काढायला. तर चला नाश्ता बनवते प्रीतला मी. देवपूजा तुला नको नाश्ता? हा, म्हणजे आपल्याला बनवते. देवपूजा झालेली आहे तर नाश्ता बनवते. प्रीत जाईल थोड्या वेळात मार्केटला, परत मला डबा आणि जेवण करायचं. आता वाजले 10:30, पटापट सकाळचा टाइम निघून जातो. चलो, तर या मंडळी नाश्त्याला आहे आंबोळी आणि बटाट्याची भाजी बनवले. आंबोळीचं पीठ होतं, आमचे शेट बसलेत. हे घे. थँक्यू. बघ कसे झालेत, मीठ वगैरे बघ, छान झाले वाटत. वास येतोय ना. जिथपर्यंत आंबोळीचं पीठ आहे तिथपर्यंत नाश्त्याला तर रोज आंबोळीच खाता, पोळ्याच खातू. पण ह्याच्यासोबत बटाट्याची भाजी मस्त लागते ना, जरा टेस्टी लागते. चल मी पण आता बनवते मसाला डोसा. सिंपल डोसा आहे तो. काय रुमाल कुठे आहे? हा, मग तेच बोलते. सगळं नवऱ्या लोकांना सगळ्या गोष्टी समोर ठेवल्यानं तरी पण त्यांना दिसत नाहीत. सगळं बेडवर मी काढून ठेवलं. तुझा युनिफॉर्म आहे, रुमाल आहे, सॉक्स आहेत, बेल्ट आहे, वॉलेट आहे, सगळं काढून ठेवलं तरी पण संकू हे कुठे राहिले. ते कसं चष्मा असतो आपल्या वरती, पण चष्मा कुठे असं सगळं. त्याचं सगळं मी युनिफॉर्म वगैरे सगळं काढून दिलं तरी पण तो मला हाका मारतोय, हे कुठे आहे ते कुठे आहे असं असतं. तर आता जेवण वगैरे रेडी केले, डबा वगैरे त्याला बनवलास. थोडे उशिरा उठले त्यामुळे जरा घाईच झाली, त्यामुळे शूट काय मला पटापट एवढं करता आलं नाही. जेवढा वेळ होता तेवढा पटापट डबा जेवण सगळं रेडी केलं, घरातली पटकन कामं केली. आता आमचे मिस्टर निघाले कामाला जाण्यासाठी, युनिफॉर्म घालतोय तो, आणि आता मी त्याला जेवण वाढते. असा पटकन सकाळचा दुपारचा माझा वेळ जातो निघून. त्याची दुपारची शिफ्ट असेल त्यावेळेला तर आहे. पटकन जेवून घेतो, जेवेल आणि पटकन पळेल. झाला, वेळ संपला. काय रे, आणि मग लगेच संध्याकाळी हजर. माझी घरातली कामं उरकायच्या आधीच काही ना काही माझं चालूच असतं. वाढते पटकन जेवायला. आणि आज केले मी अंड्यांचं कालवण. मस्त दोघांसाठीच 2 अंडी टाकले. आणि ह्याला आम्ही अंड्यांचं कालवण बोलतो, पण काही जण म्हणजे दीदीकडे या कालवणाला चितडी असं म्हणतात. दीदीकडे शब्द वेगळा वापरतात, आमच्याकडे कालवण बोलतात अंड्याचं. त्या 2 अंडी टाकलीत मी, भातासोबत मस्त वाटतं. तुमच्याकडे याला काय बोलतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे अंड्यांचं कालवण बोलतात, किंवा दीदीकडे गेलो ना तर दीदी त्या अंड्याचं कालवणाला शितडी असं बोलतो, की शितडी करायची आहे का. मला शितडी म्हणजे काय, शितडी म्हणजे अंड्याचं कालवण. म्हणजे प्रत्येकाच्या गावामध्ये अशी वेगवेगळी प्रत्येकाची नावं आहेत. तुमच्याकडे ह्याला काय बोलता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्ताच ओटा माझा सगळा साफ करून झालेला आहे. बेसिंगमधली भांडीसुद्धा घासून ठेवलेली आहेत इथे, आणि आज शेगडीसुद्धा धुतली, घासली साफ. आता जरा बरं वाटतंय. मी 2 दिवसांनी तरी धुतेच, पण जरा जास्तच खराब झाली असेल तर मग लगेच रात्री धुवून ठेवते, मग सकाळी काम करायला जरा बरं वाटतं. तर धुवून ठेवलं तर बरं वाटते. आणि ही जी शेगडी आहे ती ग्लास आहे, काच आहे. ही सुद्धा शेगडी आम्ही ॲमेझॉनवरूनच घेतली होती. ह्याची जर लिंक हवी असेल तुम्हाला या व्हिडिओच्या खाली मिळेलच. खूप चांगली आहे, मस्त आहे. मी काय काय वस्तू याच्यावर आपटलेत, पण ही जी ग्लास आहे ना, काच आहे ना, मजबूत आहे, अजिबात तुटली नाही आहे, मस्त मजबूत आहे. मला मेन म्हणजे प्रॉब्लेम हाच होता की ह्याच्यावर काय जर पडलं तर तुटू शकते, पण चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे मेन म्हणजे ह्याची. तर 2 वर्ष होऊन जास्त गेली, मस्त टिकले, छान आहे. आणि सगळं काढतासुद्धा येतं आपल्याला, त्यामुळे मस्त आहे. ह्याची लिंक या व्हिडिओच्या खाली मिळेल तुम्हाला. गुड इव्हनिंग मंडळी. थोडा वेळ आराम केला आणि आता वाजलेले आहेत 4:30. चहा वगैरे घेतला आणि आता आले बेडरूममध्ये, कारण का आज मला थोडं कपाट साफ करायचं आहे. कपाट म्हणजे प्रीतचं सेक्शन मला साफ करायचं आहे, कारण तो जेव्हा पण कपडे तो डायरेक्ट घेतो टाकतो असं असतं.
तेव्हा नीट त्याचे कपडे मला लावावे लागतात. त्याला तर वेळ भेटतच नाही कधी, तर मी त्याचे सगळे कपडे नीट लावून ठेवते, जे डेली तो घालतो तो किंवा बाहेर जाण्यासाठी वगैरे. तर नवऱ्याचं कामसुद्धा आपल्यालाच करावं लागतं, तर ते करते मी. मेन म्हणजे हा छोटासा एक कप्पा आहे तो मला साफ करायचा, पूर्ण त्याचंच आहे. काही ना काही थोडेफार माझे मिक्स असतील तर तो आज मला साफ करायचा आहे. कसं आहे तर हा छोटासाच कप्पा साफ करणार. छोटा कप्पा साफ करायला मला 1 तास लागेल सगळे कपडे अरेंज करायला. तर ते आता काम करते. झोपले तर नाहीच, पुस्तक वाचत थोडा वेळ असं टाइमपास करत होते आणि लगेच कामाला लागले. आत्ताच माझं काम उरकलं, तरी पण आता मला 5:30 झाले. 1 तास लागला मला सगळं आवरेपर्यंत. आता थोडा वेळ बसते, परत एकदा कंटाळा आला मला आता हे एक कप्पा साफ करेपर्यंत. तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये, म्हणजेच उद्याच्या व्लॉगमध्ये. चलो बाय बाय.